काल मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतल्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरात काल वाढलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली। मी सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरातल्या प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीजवळ आहे आणि या ठिकाणी काल आपण बघितलं की या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत जवळपास पाण्याची पातळी होती। आज मात्र इथलं पाणी पूर्णपणे ओसरलेलं आहे आणि त्यामुळे आता काल जी काही परिस्थिती गोदाघाट परिसरात होती ती या ठिकाणी दिसत नाही आहे। सिद्धपाताळेश्वराचं मंदिर जे आहे ते काल पूर्णपणे पाण्यात होतं। आज मात्र या मंदिरापर्यंत जरी भाविक जाऊ शकत नसले तरी मंदिराचे दरवाजे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की पाण्याची पातळी किती ओसरलेली आहे। याशिवाय गोदाघाट परिसरातले इतर छोटे मोठे जे मंदिर आहेत ते या ठिकाणी आता पाण्याच्या एकूणच वेढ्यातनं बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे एक सुटकेचा निश्वास जो आहे तो खरं तर गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांनी टाकलेला आहे। मात्र असं असलं तरी गंगापूर धरणातनं सकाळी 6 वाजता 530 क्युसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। सकाळी 9 वाजल्यानंतर पुन्हा एकदा गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केला जाईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना पुन्हा एकदा अलर्ट दिला जातो आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे गोदाघाट परिसरावर कारण नसताना येऊ नये। इथल्या सगळ्या दुकानदार असतील किंवा टपरीधारक असतील यांना दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। बाहेरून येणारे जे भाविक आहेत त्यांना देखील या ठिकाणी जे गार्ड इथे उभे करण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत की त्यांनी वाहनं जे आहेत ते गोदाघाटाच्या परिसराच्या बाहेर लावावेत। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं पूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सगळ्याच यंत्रणांना प्रशासनानं हाय अलर्टवर ठेवल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।